चेहरा असा गोरा होणार का तुम्ही ब्युटी पार्लर कधीच नाही जाणार। चेहरा गोरा होण्यासाठी ॲलोवेराचा हा सिक्रेट उपाय आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितला नसणार। पार्लर सारखा ग्लो येईल घरी। तोंड धुतल्यानंतर करा फक्त हे एक काम, चेहरा दिसेल एकदम टवटवीत व गोरा टाईट। हाय मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत एक घरगुती होम रेमेडी शेअर केलेली आहे। त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होणार आहे, त्वचेला नैसर्गिक चमक येण्यासाठी भरपूर फायदा होणार आहे। तुमच्या त्वचेवर मुरूम येत असेल, त्वचेवर काळे डाग धब्बे झालेले असतील आणि चेहरा बिमार दिसत असेल, सुरकुत्या पडल्या असतील, चेहऱ्यावरचे वांगचे डाग असेल, हा उपाय 2-3दा केल्यानंतर ते सगळे डाग रिमूव्ह होणार आहे। माझ्या चेहऱ्यावरती पण वांगचे डाग होते आणि याच्या 2 ते 3 वापरामध्ये माझ्या चेहऱ्यावरचे वांगचे डाग रिमूव्ह झालेले आहे। तुमच्याही चेहऱ्यावरती कितीही जुने वांगचे डाग असू द्या, हे 2 ते 3 वापरामध्येच रिमूव्ह होणार आहे याच्या वापराने। तर आपल्याला इथे घ्यायचे आहे एक कोरफडीचं पान, म्हणजे की आपण याला ॲलोवेरा लीफ असेही म्हणतो। इंग्लिशमध्ये ॲलोवेरा लीफ असे म्हणतात याला आणि मराठीमध्ये कोरफड। तर इथे आपल्याला एक कोरफडीचं पान घ्यायचं आहे। छोटंसं पान घेतलं तरीही चालेल। कोरफडीच्या पानाच्या आतमधला आपल्याला जेल हवा आहे हा फेस पॅक तयार करण्यासाठी। तर इथे मी एक ॲलोवेरा लीफचं पान घेतलेलं आहे, बघू शकता या प्रकारे। आणि आता आपल्याला याची जे काटे आहे साईडने, हे काटे आपल्याला काढून घ्यायचे आहे या चाकूच्या मदतीने। बघू शकता या प्रकारे मी काटे साईडची काढून घेत आहे, जेणेकरून इझिली आपण यामधला गर काढू शकतो। म्हणजे की जो ॲलोवेरा लीफमध्ये जेली असतो ना, तो आपल्याला इथे हवा आहे। तर या प्रकारे मी इथे कट करून घेतलेला आहे दोन्ही साईडने। आणि आता याच्या वरची साल काढून घेत आहे। ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्याला यंग बनवण्यासाठी खूप फायद्याचे आहे। ॲलोवेरा जेल त्वचेसाठी तसेच केसांसाठी सुद्धा खूप फायद्याचे आहे। ॲलोवेरा जेल स्किन अँड हेअर दोघांसाठी खूप उपयुक्त आहे। आपल्याला हा उपाय करण्यासाठी फ्रेश ॲलोवेरा जेलच हवे आहे। मार्केटचे आपल्याला ॲलोवेरा जेल नाही घ्यायचे आहे, कारण की मार्केटचे ॲलोवेरा जेल बऱ्याचशा लोकांना सूट होत नाही। मार्केटच्या ॲलोवेरा जेलमध्ये केमिकलचा वापर केलेला असतो, त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरती ॲलोवेरा जेल मार्केटचे सूट होत नाही, कारण की त्यामध्ये केमिकल असतात। त्यामुळे प्रत्येकाच्या स्किनवरती मार्केटचे ॲलोवेरा जेल सूट होत नाही। पण हे जे प्लांटचे आपण ॲलोवेरा जेल घेत आहे, फ्रेश ॲलोवेरा जेल इथे वापरत आहे, हे सर्वांनाच फायदा देते। म्हणजे की सर्वांच्याच चेहऱ्यावरती हे सूट होते, यांनी काहीच इफेक्ट होत नाही, कारण की यामध्ये कोणत्याहीच केमिकलचा वापर आपण इथे करत नाही आहे। हे फ्रेश ॲलोवेरा जेल आहे आणि हे ऑल स्किन टाईप्सला सूट होणार आहे। तर इथे मी या चाकूच्या मदतीने यामधले पूर्ण ॲलोवेरा जेल यामध्ये काढून घेत आहे, म्हणजे की यामधला गर, त्यालाच आपण ॲलोवेरा जेल असे म्हणतो, हे मी इथे काढून घेत आहे। जर तुमच्याकडे ॲलोवेराचे प्लांटच नसेल तर तुम्ही मार्केटचे पतंजलीचे ॲलोवेरा जेल वापरू शकता, ते केमिकल फ्री आहे आणि मी पण कधी कधी वापरते म्हणून तुम्हाला सांगत आहे। हे फ्रेश ॲलोवेरा जेल इतके इफेक्टिव्ह आहे आपल्या स्किनसाठी, आपल्या स्किनला सॉफ्ट करून आपल्या चेहरा गोरा करण्यास खूप इफेक्टिव्ह आहे। तर पूर्ण फ्रेश ॲलोवेरा जेल मी या कटोरीमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता आपल्याला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहे। हा जो जेली आहे ना ॲलोवेरा लीफमधला, हा आपल्या स्किनला आतमधून ब्राईट करते, आपल्या स्किनला मऊ आणि आपल्या ओपन पोर्सला ब्लॉक करते, आपल्या स्किनला टाईट व ब्राईट करते। यामध्ये आपल्याला चुटकीभर अशी हळद यामध्ये ॲड करायची आहे। बघू शकता मी जास्ती नाही, फक्त चुटकीभर हळद इथे घेतलेली आहे, म्हणजेच की चिमूटभर हळद इथे वापरायची आहे आपल्याला या ॲलोवेराच्या जेलमध्ये। हळदमध्ये असते अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, हे आपल्या स्किनला खूप गोरे करण्यासाठी मदत करते। तुम्हाला माहीतही असेल, अगोदरच्या काळातील लोक नवरा नवरीला, म्हणजे की नवरी नवरदेवाला सगळ्यात सुंदर दिसले पाहिजे म्हणून, सगळ्यामध्ये चांगले दिसले पाहिजे म्हणून त्यांना हळद लावल्या जाते, कारण की हळद आपल्या चेहऱ्याला व आपल्या स्किनला गोरी करते। म्हणून आपल्याला इथे हळद वापरायचीच आहे। हळदने आपल्या चेहऱ्यावरती जे मुरूमचे फुटकडे आहे, चेहऱ्यावरती रेड रॅशेस आहे, ते या हळदनी तुरंत बरे होते। नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स मी इथे घेतलेले आहे बेसन। बेसन आपल्या चेहऱ्यावरती एक फेशियल मास्कचं काम करते, म्हणजे की आपल्या चेहऱ्याला आतमधून उजळवण्यास मदत करते, आपल्या चेहऱ्यातील लवचिकता टिकून ठेवते, आपल्या चेहऱ्याला सुंदर व ग्लोईंग बनवण्यासाठी बेसन खूप फायद्याचे आहे। बेसनमध्ये आयरन असते, विटॅमिनस असते। ॲलोवेरा जेल आणि हळदमध्ये
बेसन मिसळताच हे एक सायट्रिक ॲसिडमध्ये रूपांतर होते आणि हे सायट्रिक ॲसिड डार्क पिगमेंटेशनला फास्ट रिमूव्ह करते, पक्के भांगचे डाग असेल बिलकुल गायब करते, मळ डेड स्किन काढते आणि चेहऱ्याला फ्रेश, ब्राईट व व्हाईट बनवते. म्हणजे की आपल्या चेहऱ्याला आतमधून उजळवते. आपला चेहरा खूप जास्ती गोरा करण्यासाठी हा उपाय एकदम जबरदस्त आणि पॉवरफुल आहे. महत्त्वाचं म्हणजे याला किती वेळ आपल्या चेहऱ्यावरती लावून ठेवायचं ते मी समोर तुम्हाला सांगणारच. अगोदर बघू शकता इथे मी प्लेट झाकून ठेवलेली आहे. या कटोरीवरती आपल्याला 5 मिनिट असेच राहू द्यायचे आहे आणि 5 मिनिटांनी आपल्याला हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. बघू शकता 5 मिनिट मी सोडून दिल्यानंतर हा फेस पॅक एक क्रीम फॉर्ममध्ये आलेला आहे. बघू शकता असा थिक व्यवस्थितपणे पेस्ट इथे तयार झालेला आहे, जसे की एक क्रीमच इथे तयार झालेली आहे. जेव्हा आपण 5 मिनिट या रेमेडीला रेस्ट करण्यासाठी सोडतो ना, तेव्हा हे थोड्या वेळानंतर अशी थिकनेस येते या फेस पॅकला, म्हणजे की एक क्रीम फॉर्ममध्ये याचं रूपांतर होते. तर हा फेस पॅक इथे बनवून तयार झालेला आहे आणि आता आपल्याला याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. चेहऱ्यावरती कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे मी समोर तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातनं, कोणत्या गावातनं, त्या शहराचे, त्या ठिकाणाचे नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगाल. मला पण कळणार की ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. सकाळी उठल्यानंतर, तोंड धुतल्यानंतर हा फेस पॅक आपल्याला चेहऱ्यावरती अगोदर अप्लाय करायचा आहे. 4 बोटाच्या मदतीने पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करा आणि 10 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. माझ्या चेहऱ्यावरती जसे काळे डाग गेलेले आहे, पिगमेंटेशन गेलेले आहे, चेहऱ्यावरचे पूर्ण काळे डाग जाऊन माझा चेहरा गोरा टाईट झालेला आहे. असाच तुमचाही चेहरा होणार. म्हणून म्हणते हा फेस पॅक नक्की ट्राय करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा. तर बाय.